नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे हा नागपूर SRPF वरती आधारित आहे। पहा, नागपूर SRPF मध्ये जी 2023 ची प्रश्नपत्रिका झाली त्यावरती आधारित हा प्रश्नसंच असणार आहे, जेणेकरून आपल्याला 2024 साठी सर्वात महत्त्वाचं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होणार आहे। म्हणजे हे प्रश्न प्रीवियस चे क्वेश्चन पेपर मधील प्रश्न आपण काढलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण दोघांनाही जॉईन करा। म्हणजे आपल्याला या व्हिडिओची PDF आणि प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील, जेणेकरून पोलीस भरती 2024 जी होणार आहे त्यासाठी महत्त्वाचं रिव्हिजन आपलं होऊन जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर नागपूर। लक्षात ठेवा, नागपूर या ठिकाणी आहे पेंच राष्ट्रीय उद्यान। याविषयी महत्त्वाचे 2 पॉइंट्स आहेत। पहा, पॉइंट्स कोणते कोणते आहेत? पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि महाराष्ट्र राज्यात 6 राष्ट्रीय उद्यान आहेत। ती कोणते कोणते आहेत? पहा, ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे, नवेगाव बांध गोंदियामध्ये आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरमध्ये आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावतीमध्ये आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगलीमध्ये आहे। मित्रांनो, हे जे साही पण राष्ट्रीय उद्यान आहेत यावरती आपल्याला हमेशा 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत। यामध्ये ताडोबा, नवेगाव बांध आणि गुगामल आणि पेंच राष्ट्रीय उद्यान हे 4 वरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? हा देखील प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे। आपल्याला कधी कधी संयुक्त महाराष्ट्राच्या ऐवजी फक्त येतं की महाराष्ट्र राज्य। काय? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पहा, पर्याय क्रमांक 3 तर 1 मे 1960 हा जो दिवस आहे या दिवशी महाराष्ट्र राज्याची, संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यालाच आपण 1 मे हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। आणि 1 मे हा जो दिवस आहे याला जर दिनविशेष मध्ये पाहायचं झालं तर कामगार दिन म्हणून देखील साजरा करतो 1 मे। लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, पांढरे सोने कशाला म्हटले जाते? पहा, पांढरे सोने खालीलपैकी कोणत्या घटकाला म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कापूस जो आहे, पहा कॉटन म्हणजे कपासी, तर कापसाला म्हटलं जातं पहा पांढरे सोने। आणि मूलद्रव्य विचारल्यास पांढरे सोने म्हणून प्लॅटिनमला ओळखलं जातं। लक्षात ठेवा, या ठिकाणी पांढरे सोनं कशाला म्हटलं जातं? ऑप्शन मध्ये आपल्याला प्लॅटिनम हा विषय दिलेलाच नाही। जर प्लॅटिनियम असतं तर आपल्याला कापूस हा दिलेला जात नाही, तर आपण ऑप्शनहून देखील ठरवायचं। जर आपल्याला धातूमध्ये विचारण्यात आलं, मूलद्रव्यामध्ये जर विचारण्यात आलं तर पांढरं सोनं हे प्लॅटिनमला म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? पहा, चंद्रपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी युद्ध निर्मितीचा कारखाना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर भद्रावती हे जे ठिकाण आहे या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मिती जे आहे याचा कारखाना आहे। जिल्हा विचारला तर चंद्रपूर। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? पहा, जे आपलं माचीस आपण त्याला म्हणतो किंवा हे म्हणतो आगपेटी, तर आगपेटीच्या ज्या काड्या असतात तर त्या काड्या बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचं लाकूड वापरलं जातं किंवा कोणत्या झाडाचं लाकूड वापरलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर पॉप्लर। लक्षात ठेवा, पॉप्लर या नावाचं एक झाड आहे, तर त्या झाडाचं लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, विदर्भाच्या डॅश भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे? विदर्भाच्या कोणत्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा अस्तित्वात आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये. कोणत्या? विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजाचा साठा आढळतो. यामध्ये कोणकोणते खनिज आहेत लक्षात ठेवा. मॅंगनीज यासाठी कोणते कोणते जिल्हे आहेत? भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. लोह खनिजासाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. बॉक्साइट हा धातू जो आहे तो कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली आणि सातारामध्ये. क्रोमाइट हा जो धातू आहे लक्षात ठेवा भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पूर्व विदर्भ. आणि डोलोमाइट जो आहे तो यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि रत्नागिरी. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नाचा उल्लेख हा जो आहे हा MPSC मध्ये सुद्धा करण्यात आला होता. तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आढळतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे. तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र हे जे आहे हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याविषयी जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स पहा मित्रांनो. तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे आणि पांढरे सोने म्हणून कापूस या पिकाला ओळखले जाते. तर पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. श्रद्धा, सबुरी, स्वाती, शांती या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? पहा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये 1 वेळा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यामध्ये श्रद्धा, सबुरी, स्वाती, शांती या ज्या पिकाच्या जाती आहेत ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर मित्रांनो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ज्वारी या पिकाच्या जाती आहेत पहा वरती दिलेल्या. यामध्ये श्रद्धा, सबुरी, स्वाती, शांती या ज्वारी पिकाच्या जाती आहेत आणि पीक आणि त्या पिकांच्या जाती कोणकोणत्या आहेत ते देखील पाहून घेऊया. पहा गावाच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत? सोनालिका, करण नरेंद्र, करण वंदना, पूसा यशस्वी, करण श्रिया, DW47, लोकवान, डोगरी, कल्याण, सोना ह्या ज्या आहेत ह्या गावाच्या जाती आहेत. यामध्ये तांदूळाच्या पहा बासमती, आंबेमोहर, सोना मसुरी कोलम, चंपा आणि जिरगा ह्या तांदूळाच्या जाती आहेत. आणि श्रद्धा, सबुरी, स्वाती, शांती ह्या ज्वारीच्या जाती आहेत. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी कोणता हरित वायू नाही? पहा हरित वायू नाही असा आपल्याला प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणता वायू आहे की जो हरित वायूमध्ये येत नाही? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो हायड्रोजन आहे. पहा हायड्रोजन हा हरित वायूमध्ये येत नाही. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 10 आहे. नागपूर हे शहर डॅशद्वारे संस्थापित केले गेले आहे. नंतर ते डॅशच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवा प्रश्न कोणता आहे? नागपूर हे जे शहर आहे हे कोणाद्वारे स्थापन करण्यात आलेलं आहे? नागपूर हे जे शहर आहे हे कोणाद्वारे संस्थापित करण्यात आलं आहे आणि नंतर ते डॅशच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनलं. तर ते लक्षात ठेवायचे गोंड आणि भोसले. गोंड आणि भोसले म्हणजे तर गोंड यांच्याद्वारे ते संस्थापित करण्यात आलं आणि नंतर भोसले यांच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा एक भाग बनलं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. जगात एकूण किती महासागर आहेत? पहा महासागर म्हणजे सर्वात मोठे सागर जगामध्ये एकूण किती आहेत? यावरती मित्रांनो आपल्याला 34चं जे भूगोल आहे त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जगामध्ये किती महासागर आहेत? तर जगामध्ये टोटल 5 महासागर आहेत. कोणकोणते आहेत तुम्हाला लगेच सांगतो. पहा पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्टिक महासागर हे जे आहेत हे 5 जगातील सर्वात मोठे असणारे जगातील एकूण 5 आहेत आणि त्यांची नावं आपण दिलेली आहेत. लक्षात ठेवा जगात किती आहेत? टोटल 5 आहेत. महासागरांनी पृथ्वीवरील 71% पृष्ठभाग जो आहे किती 71% पृष्ठभागावरती पाणी आहे म्हणजेच तेवढा भाग महासागरांनी व्यापलेला आहे. यामध्ये प्रत्येक महासागर, अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादी मध्ये हा भाग जो आहे 71% ती विभागणी करण्यात आली आहे. पृथ्वीच्या पाठीवर 5 महासागर आहेत. ते कोणते कोणते आहेत? परत एक वेळा ऐका. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण आणि आर्टिक हे 5 महासागर आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? सर्वात पहिली गोष्ट, टोटल 36 जिल्हे आहेत, लक्षात ठेवा. सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे आपल्या राज्यामधील? तर तो आहे पहा पालघर जिल्हा. तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा आहे? तर एकूण जिल्हे आहेत टोटल 36 पैकी 7 म्हणजेच पर्याय क्रमांक 2, तर 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामध्ये लक्षात ठेवा, रत्नागिरी 237 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, रायगड 122 किलोमीटर, सिंधुदुर्ग 120 किलोमीटर, मुंबई उपनगर 114 किलोमीटर, मुंबई शहर, पालघर 102 किलोमीटर, ठाणे 25 किलोमीटर, असे हे जे 7 जिल्हे आहेत त्या 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि महाराष्ट्राला टोटल 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार खालीलपैकी कोण आहेत? पहा, नाटू नाटू हे जे गाणं आहे हे RRR या मूव्ही मधील गाणं आहे आणि याच गाण्याला ऑस्करचा पुरस्कार देखील मिळालेला आहे, म्हणजे ऑस्कर मिळालेला आहे. तर नाटू नाटू गाण्याचे संगीतकार कोण आहेत? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर M किरवाणी हे जे आहेत हे नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार आहेत. मित्रांनो, या गाण्याविषयी महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. नाटू नाटू गाण्याचे संगीतकार M किरवाणी आहेत आणि RRR या भारतीय चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब 2022च्या पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेला आहे. भारताला पहिल्यांदाच गोल्ड ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे आणि याचं जे दिग्दर्शन केलं आहे या चित्रपटाचं, तर S राजामौली यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि या चित्रपटातील गाण्याला M किरवाणी यांनी संगीत दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, 2023 हे वर्ष खालीलपैकी कोणतं वर्ष म्हणून साजरे करण्यात आलेले आहे? पहा, 2023 हे जे वर्ष आहे हे मित्रांनो जागतिक तृणधान्य वर्ष, कोणतं? जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात आलेलं आहे. याविषयी महत्त्वाचे 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत की 2023चं वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचा वापर वाढवणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. तर संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च 2021 मध्ये आपल्या 75व्या अधिवेशनामध्ये 2023 हे बाजरीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणाला पद्मविभूषण 2023 हा पुरस्कार मिळालेला नाही? पहा, 4 पैकी असं एक ऑप्शन आहे की त्यामध्ये 2023चा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला नाही. बाकीचे जे 3 आहेत त्यांना 2023चा पद्मविभूषण मिळालेला आहे. तर ती व्यक्ती कोणती आहे? तर लक्षात ठेवा, दीपक थर हे जे आहेत यांना पद्मविभूषण मिळाला नाही. यामध्ये श्रीनिवास वर्धन, जाकीर हुसेन आणि मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण मिळालेला आहे, तर दीपक थर यांना मिळालेला नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, युनेस्कोचं ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याचं मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर पॅरिस या ठिकाणी आहे पहा युनेस्कोचं मुख्यालय. लक्षात ठेवा, युनेस्को हे आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वॉशिंग्टन DC मध्ये आहे, संयुक्त राष्ट्र संघटना न्यूयॉर्कमध्ये आहे, जागतिक बँक वॉशिंग्टनमध्ये आहे, जागतिक व्यापार संघटना जिनिव्हामध्ये आहे, इंटरपोल लियान फ्रान्समध्ये आहे, जागतिक कामगार संघटना जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. जेवढ्या काही आंतरराष्ट्रीय मोठ्या संस्था आहेत तर त्यांचे आपण मुख्यालय देखील पाहिले आहेत. हे आपण पाठ करून ठेवायचे. यावरती एक प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? पहा, पाण्याखालून म्हणजे अंडर वॉटर मेट्रो ट्रेन भारतातील पहिली कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ती सुरू झाली आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर कोलकाता या ठिकाणी सुरू झाली आहे. जर आपल्याला राज्य विचारलं तर वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल या ठिकाणी कोलकाता जे आहे तर त्या कोलकातामध्ये पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो ट्रेन सुरू झालेली आहे आणि ती जी आहे कोलकाता या ठिकाणच्या हुगळी नदी खालून सुरू झाली आहे. कोलकाता मेट्रो ही भारतातील पहिली मेट्रो आहे. तिची सुरुवात 1984 साली करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पहिली मेट्रो मुंबईला आहे 2014 मध्ये आणि भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर रेल्वे जी आहे ही बोरीबंदर ते ठाणे 16 एप्रिल 1853 ला धावलेली होती. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 18 आहे, भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी खालीलपैकी कोणती आहे? पहा, देशातील आपल्या सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे? तर ती कंपनी आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 तर NTPC. कोणती? NTPC ही जी कंपनी आहे ही आपल्या देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, इस्रोला नासाकडून 2023 मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झालेला आहे? पहा, इस्रोला नासाकडून 2023 मध्ये खालीलपैकी कोणता उपग्रह प्राप्त झाला? तर त्या उपग्रहाचं नाव काय आहे मित्रांनो? निसार. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पहा, कधी झालेला आहे? 2023 मध्ये. निसार याचा फुल फॉर्म काय आहे लक्षात ठेवा, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, म्हणजे तो निसार आहे. तर इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? एस सोमनाथ. मुख्यालय बँगलोरला आहे. स्थापना 15 ऑगस्ट 1969 ला आहे. इस्रोने चंद्रयान 3 मोहीम यशस्वीरित्या पार केली आहे, जे की चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवलं आहे. भारताने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयानच्या 3 मोहीम यशस्वी केल्या आहेत आणि 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून देखील साजरा केला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? पहा, छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार. तर छाऊ मित्रांनो हा ओडिशामध्ये साजरा केला जातो. लक्षात ठेवा, ओडिशा या राज्यातील आदिवासी लोककलेतील एक नृत्य प्रकार आहे ज्याचं नाव आहे पहा छाऊ. यावरती आपल्याला 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि 2018 मध्ये सुद्धा यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, आपल्याला यावरती हमेशा 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. भारतातील पहिला भारतरत्न मिळालेले पहिले भारतीय व्यक्ती. कधी कधी प्रश्न असा विचारला जातो की नोबेल मिळालेले पहिले भारतीय व्यक्ती. या ठिकाणी प्रश्न आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय व्यक्ती. तर ते आहेत पहा ऑप्शन क्रमांक 2 तर विनोबा भावे यांना पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आला होता. कोणाला? विनोबा भावे यांना. तर भूदान चळवळीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. रवी कन्नन यांना 2023 चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचे, भूदान चळवळीचे जनक कोण? विनोबा भावे. पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विनोबा भावे आणि 2023 चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार रवी कन्नन यांना. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाहीत? पहा, महाराष्ट्रातील आपल्याला विचारलंय, महाराष्ट्रातील विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी कोणाला महाराष्ट्रामध्ये असणारी व्यक्ती की ज्यांना भारतरत्न देण्यात आलेला नाही असं कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर वि. स. खांडेकर. लक्षात ठेवा, वि. स. खांडेकर यांना भारतरत्न आतापर्यंत मिळालेला नाही, पण वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. कोण? वि. स. खांडेकर. यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, JRD टाटा या तिघांनाही भारतरत्न देण्यात आलेला आहे, पण वि. स. खांडेकर यांना मिळालेला नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, मार्गरेट कोर्ट हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? पहा, मार्गरेट कोर्ट हा कोणत्या खेळाशी संबंधित असणारा शब्द आहे? तर मित्रांनो, हा शब्द जो आहे तो टेनिस. पर्याय क्रमांक 3 टेनिस या खेळाशी संबंधित असणारा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, फिफा वर्ल्ड कप 2023 सालचे यजमान पद कोणत्या देशाकडे होतं? कधीचं? 2023 सालचं यजमान पद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अर्जेंटिना या देशाकडे होतं 2023 सालचं यजमानपद. लक्षात ठेवा, फिफा वर्ल्ड कप 2023 सालचा विजेता देश आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना संघाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू त्या ठिकाणी ठरला होता. अर्जेंटिना संघाने फ्रान्स संघाला पराभूत करून ते विजेतेपद पटकावलेलं आहे. यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता पहा नागपूर SRPF मध्ये की 2023 ला जो फिफा वर्ल्ड कप झाला त्यामध्ये उपविजेता संघ कोणता होता? लक्षात ठेवा, फ्रान्स हा उपविजेता ठरला होता, अर्जेंटिना हा विजेता ठरला होता. तर फिफा वर्ल्ड कपचं आयोजन दर 4 वर्षांनी केलं जातं. तर 2026 चा फिफा विश्वचषक जो असणार आहे तो USA, कॅनडा आणि मेक्सिको या ठिकाणी होणार आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे,
सूर्य या अर्थाने पुढील शब्द वापरला जात नाही। म्हणजे एक प्रकारे काय विचारले आपल्याला की सूर्य या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द नाही। तर सूर्याला मित्रांनो लक्षात ठेवा सुधाकर हा शब्द येत नाही, कारण सुधाकर हा जो शब्द आहे तो चंद्रासाठी वापरला जातो। लक्षात ठेवा पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यासाठी मित्रांनो आपण सूर्याचे महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहणार आहोत। भास्कर, रवी, सविता, मित्र, आदित्य आणि भानू हे जे आहेत हे सूर्याला समानार्थाचे शब्द आहेत। पण चंद्राचे कोणते कोणते आहेत? शशी, राकेश, सुधाकर, हिमांशु, सुधांशु, सारंग, निशाकर, निशापती हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत आणि सुधाकर जो आहे तो चंद्रासाठी वापरला जातो। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, रात्र या शब्दाचा समानार्थी पर्यायाचा पुढील पैकी गट कोणता आहे? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे। पहा या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की रात्र या शब्दाचा समानार्थी पर्यायाचा गट, म्हणजे यामध्ये पहा 3 पर्याय दिलेले आहेत, म्हणजे 3 हे दिलेले आहेत। पहा एका ऑप्शन मध्ये 3 शब्द, तर त्यापैकी समानार्थी शब्द कशाला? रात्र या शब्दाला समान असणारा गट कोणता आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 रजनी, निशा, यामिनी हे आपलं उत्तर असणार आहे, कारण रात्र या शब्दाला रजनी, निशा आणि यामिनी असे समानार्थी शब्द आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, मगर मिठी या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आहे। पहा मगर मिठी या शब्दाचा समान असणारा शब्द, मगर मिठी म्हणजेच काय? तर घट्ट पकड। पहा पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। घट्ट म्हणजे एकदम असं आपण त्याला सरळ सोप्या भाषेमध्ये काय म्हणतो माहिती का? एकदम पॅक पकडून, म्हणजेच घट्ट पकडणे। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, रामबाण या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आहे। रामबाण या शब्दाला समान असणारा शब्द, तर रामबाणला समानार्थी शब्द काय होतो? पहा एखाद्या गोष्टीवर केलेला जालिम उपाय, त्यालाच म्हणतो आपण रामबाण उपाय। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, पियुष या शब्दाचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। पहा पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, त्यापूर्वी आपल्याला पियुष या शब्दाचा समानार्थाचा शब्द माहित पाहिजे। पहा पियुष म्हणजे काय? तर पियुष म्हणजे अमृत होय, तर समानार्थी शब्द काय होईल त्याचा? विष। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना, हे पूर्णचे पूर्ण प्रश्न आपण नागपूर SRPF मधील घेतलेले आहेत। पहा नागपूर SRPF 2023 मधील हे प्रश्न घेतलेले आहेत आणि जशाच तसे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारण्यात आले होते। अनुज या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होतो पहा अग्रज। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवायचं आहे अनुज म्हणजे काय आणि अग्रज म्हणजे काय? तर अनुज म्हणजे मागून जन्मलेला आणि अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, तर अनुजचा विरुद्धार्थी शब्द होईल अग्रज। ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 6 आहे, लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। पहा लौकिक या शब्दाला विरुद्धार्थाचा शब्द, तर लौकिकला विरुद्धार्थी शब्द होतो काय? अलौकिक। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आणि मित्रांनो असेच जर आपल्याला मराठी भाषेमधील 200 समानार्थी शब्द आणि 200 विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील, या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन पाहून घ्या। आपल्याला या 200 पैकीच महत्त्वाचे काही 1 ते 2 प्रश्न असतात ते आपल्याला नेहमी विचारले जातात आणि हे शब्द असतात की जे पोलीस भरती, तलाठी भरती अशा परीक्षेला वारंवार विचारण्यात येणारे शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 आहे, गाजर पारखी या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे। पहा गाजर पारखी या शब्दाचा अर्थ काय आहे? कधी कधी आपण म्हणतो पहा गाजर पारखी व्यक्ती आहे तो, म्हणजेच काय? तर चांगल्याची पारख नसलेला, चांगल्या गुणांची किंवा चांगल्यांची पारख नसलेला त्याला म्हटलं जातं पहा गाजर पारखी। लक्षात ठेवा गाजर पारखी म्हणजे चांगल्यांची पारख नसलेला। अलंकारिक शब्द अजून काय आहेत महत्त्वाचे, ते कोणते कोणते आहेत? गुरुकिल्ली म्हणजे पहा मर्म, गुरुकिल्ली म्हणजे मर्म, रहस्य आणि बिनभाड्याचं घर म्हणजे तुरुंग। अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर किंवा आढाणी। कोल्हेकुई म्हणजे निरर्थक लोकांची बडबड। हे महत्त्वाचे काही अलंकारिक शब्द आहेत, यावरती देखील आपल्याला 1-2 प्रश्न हे विचारले जात असतात। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 8 आहे, मितव्ययी या शब्दसमूहाचा योग्य अर्थ काय होईल? पहा, मितव्ययी या शब्दाचा शब्दसमूहाचा अर्थ. तर मितव्ययी म्हणजे काय? तर मोजकाच खर्च करणारा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, मितव्ययी म्हणजे मोजकेच खर्च करणारा. आणि जे काही महत्त्वाचे शब्दसमूह आहेत त्याबद्दल पहा. घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा. कळीचा नारळ म्हणजे कळ लावणारा किंवा भांडण लावणारा. अष्टपैलू म्हणजे काय? सर्व गुण संपन्न. हे जे आहे ते महत्त्वाचे देखील आपल्याला 3 ते 4 शब्द समूह आहेत. यावर आपल्याला अष्टपैलूवरती 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. घर कोंबड्यावरती 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, भोजनानंतर थोडेसे चालण्याचा परिपाठ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, भोजनानंतर म्हणजेच काय? जेवणानंतर ज्यावेळेस आपण थोडंसं चालतो तर त्या चालण्यासाठी जो शब्दसमूह आहे त्या चालण्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 तर शतपावली. लक्षात ठेवा, शतपावली हे काय असतं? लक्षात ठेवा, शतपावली म्हणजे काय? ज्यावेळी आपण जेवण करतो आणि जेवण केल्याच्या नंतर जे काही थोडंफार आपण चालतो तर त्याला म्हटलं जातं पहा शतपावली. शब्दसमूहाबद्दल अजून काही महत्त्वाचे शब्द पहा. तर अष्टावधानी म्हणजे काय? तर अनेक गोष्टी एकाच वेळी त्याच्यावरती लक्ष देणारा. कृतज्ञ म्हणजे काय? तर केलेले उपकार जाणणारा. आणि कृतघ्न म्हणजे काय? तर केलेले उपकार विसरणारा. शतपावली म्हणजे जेवणानंतर थोडेसं चालण्याचा परिपाठ, त्याला म्हटलं जातं शतपावली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, ससे मिरा लावणे याचा अर्थ काय होतो? पहा, ससे मिरा लावणे याचा अर्थ काय आहे? तर ससे मिरा म्हणजेच काय? तर एकसारखा तगादा लावणे. म्हणजे एकच गोष्ट वारंवार लावणे, पाठीमागे लावणे, किंवा त्याला आपण म्हणू शकतो एकाच गोष्टीचा नाद लागणे, एकाच गोष्टीचा नाद लावणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल, एकसारखा तगादा लावणे. प्रश्न क्रमांक 11 आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय होतो? साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर भाग्यवंताला कशाचीही उणीव पडत नाही, म्हणजे त्याला कशाचीही कमतरता भासत नाही. याचा अर्थ काय होतो? साखरेचे खाणार त्याला देव देणार ही म्हण जी आहे यावर आपल्याला 2 वेळा मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही जी म्हण आहे ही म्हण महत्त्वाची आहे. आणि अशाच पद्धतीच्या जर आपल्याला 200 पेक्षा जास्त म्हणी जर पाहायच्या असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी वाक्प्रचार आहे हातातोंडाशी गाठ पडणे याचा अर्थ काय होतो? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. हाच प्रश्न आपल्याला आरोग्य सेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला शिक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा आहे. हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर हात आणि तोंड एकत्र येणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय? पहा, अत्तराचे दिवे जाळणे हे म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. काय होईल? हा जो वाक्प्रचार आहे हा देखील आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय? तर एक पैशाची उधळण करणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, या ठिकाणी अजून काही महत्त्वाचे वाक्प्रचार दिलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत पहा. अग्निदिव्य करणे म्हणजेच कठीण कसोटीस उतरणे. आकाश ठेंगणे होणे म्हणजे अत्यानंद होणे. अत्यानंद म्हणजे काय? जास्तीत जास्त आनंद होणे. आग पाकडणे म्हणजे शिव्यांचा वर्षाव करणे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, एखाद्याचा डाव त्याच्यावरतीच उलटण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखायचे आहे. पहा, हा देखील प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. जर एखाद्याने एखादा डाव रचला तर तोच डाव त्याच्यावरती पाडायचा, त्याला काय म्हटलं जातं? म्हणजे अशा प्रकारचे हा जो अर्थ आहे या अर्थासाठी एक योग्य म्हण कोणती असणार आहे? तर यासाठी म्हण काय असणार आहे पहा, गुरुची विद्या गुरुलाच फळाली ही त्याची म्हण होईल. म्हणजे कसं? एखाद्याचा डाव त्याच्यावर असतो उलटवणे, त्याला म्हटलं जातं पहा गुरुची विद्या गुरुला फळाली ही त्याची म्हण आहे. अजून काही ज्या महत्त्वाच्या म्हणी आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत? अति तिथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. एकाच माळेचे म्हणी म्हणजे सगळीकडे सगळे सारखेच असतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, पिंडे पिंडे भिन्न मती डॅश पुढील पर्यायातून दिलेली म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. पहा, या ठिकाणी पिंडे पिंडे भिन्न मती अशी एक म्हण आहे. त्याच्या पुढे रिकामी जागा आहे.
तर म्हण ती आपल्याला पूर्ण करायची आहे. या ज्या म्हणी असतात आणि अशी जी अर्धी म्हण सोडली असती यावरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात आणि जवळपास 2023ला जी भरती झाली त्यामध्ये अर्धी म्हण जे सोडलेले प्रश्न होते हे जवळपास 8 वेळा आलेले हे प्रश्न होते. त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पिंडे पिंडे भिन्नमती म्हणजेच काय, तुंडे तुंडे सरस्वती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? पहा, पळसाला पाने तीन या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? तर याचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर कुठेही गेले तरी तीच परिस्थिती असते. म्हणजे त्यालाच म्हटलं जातं पळसाला पाने तीन. कोणत्याही ठिकाणी जा सारखीच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? दिनविशेष वरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न हे विचारले जातात. त्यामध्ये जेवढे काही एका वर्षाचे 365 दिनविशेष आहेत हे पूर्णपणे आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय विज्ञान दिन हा जो आहे हा 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. तर का केला जातो लक्षात ते पण ठेवा. त्यापूर्वी तुम्हाला काही अजून महत्त्वाचे 2 दिनविशेष सांगतो. 5 जून जो आहे तो जागतिक पर्यावरण दिन आहे. 5 सप्टेंबर हा जो आहे हा राष्ट्रीय शिक्षक दिन आहे आणि 28 फेब्रुवारी 1928 या रोजी शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रमन इफेक्ट या त्यांच्या शोधाची घोषणा केली होती. तर त्याच्या घटना स्मृतीप्रित्यर्थ 1986 पासून 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळला जातो. कोणाच्या स्मृती प्रित्यर्थ पाळला जातो? तर शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण त्यांनी काय केलं तर रामन इफेक्टचा त्यांनी शोध लावला होता. आणि हे जे आहे पहा कधी झालेले आहे 28 फेब्रुवारीला त्यांचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे किंवा चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? पहा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण आपल्याला यावरती विमानतळ देखील विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला रेल्वे स्टेशन विचारण्यात आलेलं आहे. रेल्वे स्टेशन कशावरती आहे? तर देशातील पहिलं असं रेल्वे स्टेशन कोणतं आहे की जे सौर ऊर्जेवरती चालवलं जात आहे? तर ते आहे मित्रांनो गुवाहाटीचं रेल्वे स्टेशन. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. पहा, आसाम मधील गुवाहाटी येथे रेल्वे स्थानक हे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले स्थानक बनलेले आहे. रेल्वेने 2025 पर्यंत आपल्या एकूण गरजेच्या 25% वाटा हा ग्रीन एनर्जीतून पूर्ण करण्याची योजना आखली आहे आणि त्यातूनच पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं जे रेल्वे स्थानक आहे ते आहे गुवाहाटी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, चिपी विमानतळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे यावरती प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा, चिपी विमानतळ हे जे आहे मित्रांनो हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 20 आहे, दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? पहा, दर्पण वृत्तपत्राचे लेखक म्हणण्यापेक्षा संस्थापक कोण आहेत हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो जेवढे काही महत्त्वाचे वृत्तमानपत्र आहेत ते आणि त्यांचे लेखक देखील आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर दर्पण हे जे आहे हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये पहा, दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा सुरू केलं. गोपाळकृष्ण गोखले यांनी हितवाद सुरू केलं. दिनकरराव जवळकर यांनी तेज, कैवारी आणि तरुण मराठा ही वृत्तपत्र सुरू केलेली होती. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कसा आहे? पहा, वसईचा जो किल्ला आहे तो कोणत्या प्रकारचा किल्ला आहे यावरती आपण कम्युनिटीमध्ये देखील पोस्ट केली होती. त्यातील जवळपास 19% विद्यार्थी चुकीचं उत्तर देत होते. तर वसईचा जो किल्ला आहे तो भुईकोट किल्ला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, कोणता आहे भुईकोट किल्ला. मुरुड जंजिरा कसा आहे? जलदुर्ग. आणि डोंगरी किल्ल्यामध्ये पहा, राजगड, रायगड, पुरंदर आणि तोरणा हे जे आहेत हे डोंगरी किल्ल्यामध्ये येतात. पण भुईकोट किल्ला जो आहे तो वसईचा किल्ला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं, कोणत्या राज्याला ओळखलं जातं? तर ते राज्य आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर केरळ हे जे राज्य आहे. कोणतं? केरळ राज्य. केरळ राज्याला देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य म्हणून ओळखलं जातं.
तर देशातील पहिलं पेपरलेस न्यायालय देखील केरळ याच राज्यामधील आहे. यावरती आपल्याला 2022 ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, देशातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते आहे? तर ते आहे पहा केरळ. आणि डिजिटल बँकिंग राज्य कोणतं आहे? ते देखील आहे केरळ. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? हा प्रश्न मित्रांनो आतापर्यंत आपल्याला 5 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि हे 5ही वेळा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला, म्हणजे पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा, या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3 तर उत्तर प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ठरलेल्या आहेत? सुचेता कृपलानी. ह्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. मित्रांनो, कधी कधी मिस्टेकमध्ये एखादा शब्द चुकून निघतोय, त्याला थोडंसं इग्नोर करा. उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. आणि भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री देखील कोण आहेत? सुचेता कृपलानी. आणि ह्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेशच्याच होत्या. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश यांनी राजस्थान येथे मोठी क्रांती घडवून आणली. पहा, भारताचे जलपुरुष म्हणून कोणाची ओळख आहे जे की त्यांनी राजस्थान या राज्यामध्ये एक मोठी पाण्याच्या संबंधातील क्रांती घडवून आणली होती? ते कोण आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर डॉक्टर राजेंद्र सिंह हे जे आहेत. कोण? डॉक्टर राजेंद्र सिंह यांना जलपुरुष म्हणून ओळखलं जातं. तर त्यांनी राजस्थान या ठिकाणी एक मोठी जलक्रांती घडवून आणली होती. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे जे आहेत हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. पहा, स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना मानतात. पहा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाची ओळख आहे? तर आद्य कीर्तनकार जे आहेत हे संत नामदेव आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव आहेत. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. संत नामदेवांचा जन्म हा सिंपी कुटुंबात झालेला होता. संत नामदेव हे भगवंताच्या प्रचारासाठी पंजाब या ठिकाणी देखील सुद्धा गेलेले होते. आणि जे पंजाबी ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये देखील संत नामदेव यांचे काही उल्लेख आढळतात. कारण यावरही आपल्याला नांदेड पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर संत नामदेवांचा काही उल्लेख गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा आहे. आद्य कीर्तनकार जे आहेत हे संत नामदेवांना ओळखलं जातं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.